मित्रांनो, हे इसापूर साईडनी जे आहे तर ट्रक वगैरे जे यायला आहे तर हा रस्ता आपल्याला असलेला दिसतो. कारण जे लागणारं जे मटेरियल आहे, गिट्टी आहे, त्यानंतर मुरुम आहे, तर तो येण्यासाठी हा जो आहे तर मोठे मोठे जे टिप्पर असतात तर ते टिप्पर येण्यासाठी हा मार्ग आपल्याला दिसतो आहे. आणि हे मित्रांनो आलेलं आहे आपलं दिग्रजचं भविष्यामधील रेल्वे स्टेशन. या स्टेशनच्या माध्यमातून जे आहे तर या साईडला एक आपला प्लॅटफॉर्म आहे आणि त्या साईडला दुसरा प्लॅटफॉर्म असेल. इथून आपण जे आहे तर नांदेड आणि वर्धा या दोन्ही याला म्हणजे आपण मित्रांनो कनेक्ट होऊ शकतो. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्हीच्या माध्यमातून हा रेल्वे मार्ग मित्रांनो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या रेल्वे मार्गामधलं जे आपलं स्टेशन असणार आहे तर इथं आपण परिस्थिती बघू शकतो की सध्या आपलं हे म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन काम आहे. आणि या SMS कंपनीद्वारा मित्रांनो हा रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे तो बनत आहे. इथनंच मित्रांनो आपल्याला दिसेल ही दिशा दाखवलेली आहे आणि इथनंच आपलं प्रमुख रेल्वे स्टेशन जिथून आपण दिग्रसकर पहिला जो पाय आहे मित्रांनो आपला तो रेल्वेमध्ये टाकणार आहोत, तो इथनंच टाकणार आहोत. आपण बघू शकतो की या सगळ्या परिस्थितीमध्ये तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आपण वर्धा यवतमाळ नांदेड या आपल्या रेल्वे ट्रॅकवर आलेला आहे आणि याची नवीन नवीन अपडेट आपण देतच असतो. अनेक दिवसानंतर मित्रांनो आता 15 दिवस झाले आपण या दिग्रजच्या रेल्वे स्टेशनवर आलेलो नाही आहे. दिग्रजचं रेल्वे स्टेशन दिग्रजवरून 2.5-3 किलोमीटर हे अंतरावर आहे. आणि कालच मित्रांनो याचं आपण जे टनलचं अपडेट आहे ते आपण टनलचं अपडेट देण्याचा प्रयत्न केला. जो पुसद आणि दिग्रस या वनविभागाअंतर्गत 2 टनल आहेत आणि त्यापैकी जे मुख्य 1400 मीटरची टनल होती तो आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण या स्टेशनवर मित्रांनो दिग्रसकर जे पहिलं पाऊल टाकणार आहे ते या इथूनच टाकणार आहे. हाच तो प्लॅटफॉर्म आहे आणि एक इकड प्लॅटफॉर्म असणार आहे. आणि दिग्रजचं मित्रांनो हे मुख्य रेल्वे स्टेशन आहे ज्याला क्रॉसिंग रेल्वे स्टेशन आपण म्हणतो. तर या ठिकाणी जो आपला माल आहे तो मालवाहू जे आहे तर आपल्याला माल यानंतर आता स्वस्त पडणार आहे. किराणाही स्वस्त पडणार आहे, कपडाही स्वस्त पडणार आहे. कारण रेल्वे मार्गे ज्या वेळेला माल वाहतूक होते तर निश्चितपणे त्यामध्ये आपली बचत होते. आणि या सगळ्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आपण पाहतो की 284 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गामध्ये पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि सगळ्यांच्या मनातील हाच एक प्रश्न असतो की ही रेल्वे नेमकी केव्हा सुरू होणार. मित्रांनो कामाची प्रगती जी आहे ते चालूच आहे. काम म्हणजे सकाळी 5 वाजतापासून या मित्रांनो प्रोजेक्टचं काम सुरू होत आहे. परंतु थोडा मोठा प्रोजेक्ट असल्यामुळं याला थोडा उशीर होतो आहे. परंतु दिग्रसपासून तर यवतमाळपर्यंत आणि पुसदपासून यवतमाळपर्यंत जी कामाची प्रगती आहे, कामाचे टप्पे मित्रांनो नेहमीच दाखवले. परवालाही आपण अरुणावती नदीवरचा पूल जो आहे तिथला व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता. आणि असेच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवर मिळत असतात. त्यासाठी तुम्हाला यूट्यूबवर जर बघत असाल तर त्याला तुम्हाला फॉलो म्हणजे सबस्क्राईब करा. आणि इंस्टावर आपल्या जे ID आहे त्याला फॉलो करा. फेसबुकला देखील फॉलो करा. फेसबुकवर मित्रांनो आपलं चॅनल युवा मार्गदर्शन या नावाने आहे आणि आपला 10,000चा टप्पा येत्या या जानेवारी महिन्यातच. मित्रांनो वॉकिंग करत असतानाच आम्ही तुम्हाला रेल्वेचे काम दाखवत आहे. सध्या दिग्रजच्या रेल्वे स्टेशनवरतून आपण वॉकिंग पण सुरू आहे. रोज 10 किलोमीटर वॉकिंग करणे आणि एखादा 5-7 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा मित्रांनो आपण ब्लॉग बनवत असतो. या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या आता दिग्रजचं रेल्वे स्टेशन जिथं प्लॅटफॉर्म असणार आहे ते अनेकदा तर व्हिडिओ तुम्हाला मी दाखवलेलेच आहे. परंतु आता दिवसेंदिवस याच्यामध्ये आपण पाहतोय की डेव्हलपमेंट हे मित्रांनो वाढतच चाललेली आहे. हा विकास जो आहे कामाची जी गती आहे. प्रश्न मग आपल्या मनामध्ये असतो की या ठिकाणी आहे मित्रांनो तुम्हाला जे क्वार्टर मी दाखवतो आहे तर त्या ठिकाणी त्याचे 2 म्हणजे असे 4-4चे 8 क्वार्टर त्या ठिकाणी आहेत. इथे 2 आणि 2 मागे 4 आणि त्या साईडचे इथे जे आहे स्टेशनकरता लागणारं म्हणजे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याचे इथे जी क्वार्टरची संख्या आहे मित्रांनो ती आपल्याला जास्त असलेली दिसते, जास्त बघाव्यास मिळते. आणि हा जो मार्ग आहे तर नांदेड जो आहे मित्रांनो नांदेड हा दक्षिण आणि उत्तरेला जोडणारा प्रमुख रेल्वे मार्ग आहे. आणि त्या माध्यमातून नांदेडवरून ज्या वेळेला दिल्लीला गाड्या जातील तर यामध्ये प्रामुख्याने मुख्य गावं आहेत मित्रांनो, ज्यामध्ये अर्धापूर आहे, त्यानंतर वारंगा फाटा हे स्टेशन आहे. वारंगा फाट्यानंतर उमरखेड आणि उमरखेडच्या पूर्वी हदगाव येतं.
हदगाव, त्यानंतर मोठं गाव पुसद आहे आणि हर्षी पण स्टेशन आहे. त्यानंतर बेलगव्हाण, नंतर दिग्रस आहे. दिग्रस नंतर हर्सूलचं स्टेशन आहे. आणि हे आपलं दिग्रसचं ज्याला स्टेशन म्हणतो हे दिग्रसला नाही आहे. काल एकाची कमेंट आली होती की बा या गावाला स्टेशन काही नाही, का नाही आहे. परंतु बरेचदा हा दिग्रस तहसील प्लेस असल्यानंतर देखील आपण बघतो की दिग्रसला स्टेशन न देता साईडच्या गावाला हे मित्रांनो 2.5 ते 3 किलोमीटर डिस्टन्स आहे. कारण हे दिग्रसचं आपण बघू शकतो की म्हणजे सामाजिक विभागांतर्गत बांधण्यात आलेलं हॉस्टेल ते पण जवळच आहे, म्हणजे जास्त दूर पण नाही आहे. तर इथे तुम्ही पाहिजे आहे तर अर्ध्या तासात येऊ शकता. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपण रेल्वे स्टेशनकडे जाऊया, तिथलंही तुम्हाला मित्रांनो हे दाखवतो. आणि या क्वार्टरच्या साईडला मित्रांनो जी आहे तर ती गिट्टी जी आहे तर त्या गिट्टीचंही आपल्याला या ठिकाणी जे आहे तर ते संचयित करण्यात आली आहे. येणाऱ्या याच्यामध्ये जे आहे मित्रांनो तर काम हे इथं आपल्याला गिट्टी उपयोगात येणार आहे. थोडं या साईडला आता दुपट आपल्याला येताना दिसत आहे, कारण शेतकरी वर्ग तुरीला जे आहे तर ते हे करण्यासाठी एक ऊब मिळण्यासाठी शेतामध्ये दुपट करतात.